मित्रांनो, निघालो आहे कोकण दौऱ्यावरती. ऑर्केस्ट्राचे काही शोज असल्या कारणाने मुंबईवरून निघाल्यापासून सकाळी जाग आली. बघतो तर काय, जणू कोकणाने स्वागतच केलं आहे. ही कोकणची सुंदर अशी पहाट आणि हा निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट, क्या बात आहे मित्रांनो. तर हा छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी. तर मित्रांनो, एक दोन दिवसांच्या गॅपने या कार्यक्रमांचं नियोजन होतं आणि या कार्यक्रमातून वेळ काढून हे सुंदर असे कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही निघालो भटकंतीला. हा आहे माझा भाऊ. मी होणार सिंगिंग सुपरस्टार फेम प्रबुद्ध जाधव आणि आम्ही निघालोय फक्त भटकण्यासाठी, कोकणातली मजा घेण्यासाठी. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. गाडी भावची ट्रॅकवर नव्हती, गाडी आमची रस्त्याच्या खाली होती. तर असंच भटकत असताना आम्हाला या डोंगराच्या पायथ्याशी हे सुंदर असं घर दिसलं. हे ज्यांचं कोणाचं घर आहे मित्रांनो, हे स्वर्गातच राहतात. एवढा सुंदर रस्ता आणि इथला निसर्ग बघत बघत आम्ही खूप पुढे निघून गेलो आणि नंतर असं जाणवलं की आता आपल्याला परत फिरावं लागणार आहे. पण आमची परत फिरण्याची इच्छा नव्हती, पण तरी सुद्धा वेळ नसल्यामुळे आम्ही रिटर्न फिरलो आणि आम्ही निघालो परतीच्या मार्गाला. आम्हाला एक आंब्याचं झाड दिसलं, तर हे नाही, त्या झाडाला जे सुंदर असे आंबे दिसत आहेत. आम्ही आता ते थोडेफार तोडण्याचा प्रयत्न करू. इथे गेल्यानंतर जाणवलं की आंबे काय एवढे खास नाहीत. वेळ घालवण्यापेक्षा आपण पुढे गेलेलं बरं. तर असंच पुढे जात असताना या झाडाच्या सावलीला बसलेल्या या ताई आम्हाला दिसल्या. खरंच सावलीचा आनंद हा गावीच अनुभवायला मिळतो. तर या परतीच्या मार्गाला जाता जाता ही क्लिप मी झूम केलेली आहे. खरं तर हा आहे विशाळगड आणि हे आम्हाला खूप नंतर समजलं. खरंच आम्ही इतक्या सुंदर जागेत फिरतोय. अवतीभोवती फक्त आणि फक्त निसर्ग आणि या निसर्गाच्या कुशीत असलेल्या या सुंदर अशा वाड्या. या पावसाळ्यामध्ये यांचा एक वेगळंच रूप धारण करत असतील, याचं तुम्ही इमॅजिन करू शकता मित्रांनो. कोकणातल्या घरांमध्ये एक वैशिष्ट्य तुम्हाला दिसेल. घराची जागा छोटी असो व मोठी असो, प्रत्येक घरासमोर हे छोटंसं अंगण तुम्हाला दिसणारच दिसणार. हा काय नियम आहे माहिती नाही, पण प्रत्येक घरासमोरचं हे अंगण सुख आणि घराला घर पण देत असेल एवढं नक्की. तर आता आमची इच्छा झाली फोटोज काढण्याची. तर असंच पुढे जाताना आम्हाला हे मस्त असं मंदिर दिसलं. आम्ही या मंदिराजवळ थांबणारच होतो, पण आमच्या भाऊचा आणि माझा पण मूड बदलला आणि हा छोटासा बाजूला हा नदीचा ब्रिज आम्हाला दिसला. तर आम्ही ठरवलं की आता फोटोज काढायचे तर या ब्रिजवरती जाऊन काढायचे. मित्रांनो, खरंच पावसाळ्यात या जागेला पुन्हा आम्ही भेट देऊ. तर इथे फिरल्यानंतर मी प्रबुद्धला घरी सोडलं आणि त्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला की माझा जिगरी मित्र याच गावातला आहे आणि तो मला भेटला. गायक निवेदक हर्षद कांबळे ही त्याची हापूस आंब्यांची बाग. वा, कलमी आंबे एवढीच नाही याची हाईट ना. थोडा कमी असतो. माझा अक्षय भोपेगावकर आमच्या गावी आला आहे भटकंला आणि मी कोकणातला
आमच्याकडे आंबे आहेत हे आम्ही आंबे. अच्छा, हर्षदकडे आलो आणि तो बोलतो आंबे कोकणात मिळाले क्या बात आहे. कलर बघा त्याचा. फायनली आम्ही घराला बाय करून आम्ही निघालो पुढच्या कार्यक्रमाला. आणि आता आम्ही पुढचा कार्यक्रम आणि आमचा पुढचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे. कुठे आहे प्रभू तो कार्यक्रम? तो आहे सावर्डे या ठिकाणी. सावर्डे या ठिकाणी. मित्रांनो, हा आमचा शेवटचा कार्यक्रम असून हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पुन्हा याच ठिकाणी येऊन पुन्हा मुंबईच्या दिशेला रवाना होऊ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.